देवाची स्तुती असो, प्रेषितांची कृत्य आणि त्याचा अध्याय 8 यामध्ये आम्हाला फिलिपाचं जीवन आणि त्याच्या सेवा कार्याबद्दल वाचावयास मिळतं. फिलिपाचं सेवा कार्य अद्भुत आहे. देवाने त्याला मोठ्या सामर्थ्याने सेवा कार्यामध्ये उपयोगात आणलं. ज्यावेळी शुभवर्तमान कार्यासाठी शुभवर्तमानाची त्याने घोषणा केली, शम्रोन शहरामध्ये जाऊन त्याने ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली आणि ज्यावेळेस त्याने सुवार्ता सांगितली, त्याने भाषण केलं, त्याने वचन सांगितलं आणि त्यानंतर देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं की परमेश्वराने इतक्या अद्भुत रीतीने आपली उपस्थिती त्या सेवा कार्यामध्ये त्याच्या करवी दाखवली की अनेकांच्या जीवनामध्ये देवाने कार्य केलं. पहिली गोष्ट जर पाहिली तर असं म्हटलंय ती चिन्हे पाहून लोकसमुदायांनी त्याने सांगितलेल्या गोष्टीकडे एक चित्तानं लक्ष दिलं. देवाचा आत्मा ज्यावेळेस देवाच्या सेवकाला चालवतो आणि त्या आत्म्याच्या प्रवाहाखाली ज्यावेळेस सेवक चालतात, त्यांच्या वाणीमध्ये ज्यावेळेस देवाच्या आत्म्याचा सामर्थ्याचा विशेष करून प्रभाव असतो, त्यावेळेस पश्चातापी लोक पश्चाताप करतात. अनेक देवापासून दुरावलेले लोक देवाच्या राज्यामध्ये येतात आणि त्यांचं ज्यावेळेस ते वचन ऐकतात, त्या वचनाकरवी त्यांचं जीवन परमेश्वर आशीर्वादित करतो आणि विनाशापासून त्यांना वाचवतो. ज्यावेळेस त्यांनी वचनाची घोषणा केली, असं म्हटलंय अनेक अशुद्ध आत्मे लोकांना सोडून गेले, पुष्कळातून ते मोठ्याने ओरडून निघून गेले आणि पुष्कळ पक्षघाती व पांगळी माणसं बरी झाली. एवढं सामर्थ्य या फिलिपाचं सेवा कार्य आम्हाला पाहावयास मिळतं आणि त्यामुळे वचनामध्ये म्हटलंय की त्या नगरामध्ये आनंदी आनंद झाला. आमचे पावलं जेही कुटुंबात जातील, त्या कुटुंबामध्ये देवाची शांती, देवाचा आनंद, आशीर्वाद येणं गरजेचं आहे. आमचे पावलं ज्या खेड्यामध्ये जातील, शहरामध्ये जातील, जिथे कुठे जातील, तिथं ती जागा, ते ठिकाण आनंदाने भरून जायला पाहिजे. केव्हा होईल? ज्यावेळेस देवाची उपस्थिती त्याच्या आत्म्याकरवी आमच्या जीवनामध्ये असेल आणि त्याच्या अभिषेकामध्ये ज्यावेळेस आम्ही चालू ना, त्यावेळेस देव अलौकिक रीतीने त्या ठिकाणी काम केल्या वाचून राहणार नाही. म्हणून फिलिपाच्या सेवा कार्याकरवी त्या शहरामध्ये आनंदी आनंद झाला म्हटलंय. आता एवढं मोठं काम झाल्यानंतर साहजिक इथं मंडळी उभी राहिली आणि फिलिपाला त्या ठिकाणी तो व्यस्त झाला. कदाचित त्याचं जीवनही त्याच मंडळीमध्ये गेलं असतं. प्रियानो, देव आम्हाला एका मोठ्या दर्शनासाठी निवडतो, आम्हाला पाचारण देतो आणि ज्या प्रकारे 12 प्रेषितांनी जग हलवून सोडलं, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये मंडळ्या उभारल्या, जिकडे गेले तिकडे त्या ठिकाणी लोकांनी मोठ्या सामर्थ्याचा अनुभव घेतला आणि देवाने अद्भुतांकरवी, चिन्हांकरवी त्या ठिकाणी त्याचं अद्भुत कार्य केलं. परंतु ते एका मंडळीमध्ये सीमित राहिले नाही, तर ते अनेक ठिकाणी गेले आणि त्यामुळे देवाचं राज्य आणि शुभवर्तमान कार्य वाढलं गेलं. इथं फिलिपाच्या जीवनाबद्दल आम्ही पाहतो, त्या ठिकाणी चिन्ह चमत्कार झाल्याने खूप मोठी मंडळी त्या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळते. परंतु हा फिलिप त्या ठिकाणी सीमित राहिला नाही. अनेक सेवकांना ज्यावेळेस मी भेटतो, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष सेवा कार्य केलं. परंतु एक मंडळीमध्ये त्यांची सुरुवात झाली आणि त्यांचा शेवट देखील त्याच मंडळीमध्ये झाला. प्रियांनो, का हे घडलं? का त्यांनी अनेक मंडळ्या रोपण केल्या नाही? का त्यांनी अनेक ठिकाणी देवाचं काम वाढवण्यासाठी ते धावले नाही, झटले नाही?
काय परमेश्वराने फक्त त्यांना एकाच मंडळीसाठी निवडलं होतं का, नेमलं होतं का देवाने त्यांचा अनेकांसाठी उपयोग करून घेतला नाही? अनेकदा प्रियानो, त्यासाठी आम्हाला आमच्या बुद्धिमत्तेने न चालता देवाच्या आत्म्याकरवी चालणं गरजेचं, जेणेकरून देव अलौकिक रीतीने आमच्या जीवनाचा उपयोग करून घेतो. आणि म्हणून 26 वचनापासून पुढे जर पाहिलं तर हा फिलिप शमरोनमध्ये आहे आणि देवाच्या दूताने त्याला म्हटलं की उठ, जी वाट यरूशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, कारण ती ओसाड आहे. नेहमी आमचं जीवन आत्म्याकरवी चालवलं जाणं गरजेचं आहे. प्रेषितीय सेवा कार्यामध्ये सर्व प्रेषित देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालत होते आणि त्यामुळे ते जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये शुभवर्तमान घेऊन जाण्यासाठी कॅपेबल ठरले. कारण देवाचा आत्मा व देवाच्या आत्म्याचा अभिषेक त्यांना चालवत होता. म्हणून आम्ही पाहतो, प्रेषित पौलाचंही जीवन असेल तर प्रेषित पौलाला देखील देवाचा आत्मा लीड करत होता आणि त्यामुळे त्याचं जीवन अगणिक लोकांसाठी, जे आम्ही मोजूच शकत नाही इतक्या लोकांसाठी देवाने आशीर्वादाचं कारण ठरवलं. आणि ज्या ज्या भागामध्ये, ज्या ज्या ठिकाणामध्ये तो गेला त्याने अगणिक मंडळ्या रोपण केल्या, कारण तो देवाच्या निवडीतले एक सामर्थ्य पात्र होता. इथं फिलिपाला देवाने ते स्थान सोडण्यासाठी सांगितलंय. म्हणून जर आज देवाचा आत्मा आम्हाला सांगत आहे तर आम्ही एकाच मंडळीमध्ये सीमित न राहता वेगवेगळ्या मंडळ्या रोपणासाठी किंवा शुभवर्तमानाच्या कार्यासाठी वेगवेगळ्या स्थानावर जाणं गरजेचं आहे. इथं जर आम्ही पाहिलं तर फिलिपाला सांगितलं की त्या ओसाड, ज्या दक्षिणेकडे जाती जागा कशी आहे, तो भाग कसा आहे तर ओसाड आहे. आणि वचनामध्ये म्हटलंय मग तो उठला व निघाला. नेहमी आमचं जीवन फिलिपा समान असायला पाहिजे. त्याच्या जीवनातून आम्ही शिकणं गरजेचं आहे. एवढं अलौकिक सामर्थ्याने देवाने त्याचा उपयोग केला, परंतु तो देवाच्या आत्म्याच्या अधीनतेमध्ये होता. देवाच्या अधीनतेमध्ये होता. आमचंही जीवन देवाच्या आत्म्याच्या अधीनतेमध्ये असायला पाहिजे. देवाच्या अधीनतेमध्ये असणं गरजेचं आहे. पुढं जर वाचलं तर असं म्हटलंय, तो परत जाताना पुढं म्हटलंय, आम्हाला कुशी षंडाचं जीवन दिसतं. तो यरूशलेमेमध्ये उपासनेसाठी आलेला होता आणि तो परत जाताना आपल्या रथात बसून यशा संदेष्टाचा ग्रंथ वाचत होता. तेव्हा फिलिपाने देवाने सांगितल्याप्रमाणे त्या षंडाचा रथ गाठला. खूप महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. हापशी षंडाच्या जीवनामध्ये एक चांगला गुण आम्हाला पाहावयास मिळतो. तो यशया संदेष्टांचा ग्रंथ वाचत होता. आज मंडळामध्ये जेही जातात त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाचं वाचन असणं गरजेचं आहे. आणि जे देवाच्या वचनाचं वाचन करतात त्यांचं जीवन परमेश्वर अलौकिक रीतीने आशीर्वादित केल्यापासून राहत नाही. परंतु अनेकांच्या जीवनामध्ये जर वचन वाचण्याचा अभाव असेल तर त्यांचं जीवन विशेष गुणात्मिक शुष्कतेमध्ये गेल्या वाचून राहणार नाही. परंतु इथं हा षंड यशया संदेष्टांचा ग्रंथ वाचत आहे. देवाने फिलिपाला तो रथ गाठण्यासाठी सांगितलं. आता रथ स्थिर चालत नाही, तो घोडे धावत चालतात. फिलिप एका ठिकाणी होता, परंतु देवाने त्याला रथ गाठण्यासाठी सांगितलं. आज देखील प्रियांनो, सेवकांचं जीवन धावणारं असणं गरजेचं आहे. दिवसेंदिवस कालचक्राप्रमाणे जग विनाशाकडे जात आहे आणि जसं जग विनाशाकडे जात आहे तसतसं हरवलेले आत्मे विनाशाकडे जात आहे. त्यांच्याकडे शुभवर्तमान घेऊन जाणारे, त्यांना वचन सांगणारे, त्यांना देवाच्या राज्याविषयी जाणीव करून देणारे, शुभवर्तमान सांगणारे यांची गरज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि ज्या प्रकारे फिलिप धावून त्या रथाला गाठतो त्यानुसार आज आम्हाला हरवलेल्या आत्म्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि जर प्रभू येशूने ग्रेट कमिशन, जी महान आज्ञा दिली, त्यामध्ये त्याने सांगितलं जाऊन सर्व सृष्टीत सुवार्तेची घोषणा करा. आम्हाला
जाणं गरजेचं आहे प्रियांनो. आणि ज्यावेळेस आम्ही जाऊ, देव आपली उपस्थिती आमच्या सेवा कार्यात देईल आणि त्याकरवी अलौकिक चिन्ह अद्भुते परमेश्वरकडनं असंख्य लोक विनाश होण्यापासून वाचले जाणार आहेत प्रियांनो. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, तो गेला आणि तो त्या ठिकाणी म्हणतो, फिलिप म्हटलं आपण जे वाचतात ते आपलं समजतं काय. आता इथं महत्वाची गोष्ट आहे, या हबशी षंडाला ते समजत नव्हतं, परंतु तरीही तो वाचत होता. पुढं म्हटलंय, त्याने म्हटले कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार. मग त्याने फिलिपाला आपल्या जवळ येऊन वर बसवास बोलवले. तो जो शास्त्रलेख वाचत होता तो असा, त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले आणि जसे कोकरू कातरण्यापुढे गप्पर असते तसा तो आपलं तोंड उघडीत नाही. त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचं वर्णन कोण करील, कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला. प्रभू येशू बद्दल, त्याच्या बलिदानाबद्दल असणारा शास्त्र भाग ज्यावेळेस त्याने वाचला, त्यावेळेस देवाच्या वचनामध्ये 34 वचनापासून म्हटलंय, तेव्हा षंडाने फिलिपाला म्हटले, मला कृपा करून सांगा, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसऱ्या कोणाविषयी. म्हणजे इथं या वचनामध्ये हबशी षंड लक्षपूर्वक वाचत होता आणि तो वाचत असताना त्याने जे प्रश्न विचारले ते अतिशय महत्वाचे आहे. संदेष्टा स्वतःबद्दल म्हणतो की इतर कोणाबद्दल. आणि म्हणून पुढे जर आम्ही वाचलं तर असं म्हटलंय, तेव्हा फिलिपाने बोलावयास आरंभ केला व या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली. आज आम्ही पाहतो की जसं फिलिपाच्या जीवनामध्ये त्याला देवाच्या वचनाचं ज्ञान असल्या कारणामुळे त्यांनी यशया संदेष्टाचा जो ग्रंथ हबशी षंड वाचत होता त्याचं उत्तम विश्लेषण करून त्याला सांगितलं. आणि त्या विश्लेषणानंतर आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो येशू विषयीची सुवार्ता त्याला सांगितली, कारण तो शास्त्र भाग प्रभू येशू बद्दलचा होता, त्याच्या बलिदानाबद्दलचा होता. आणि म्हणून तो देवाच्या वचनाचा व्यवस्थित त्याने त्याला उलगडा करून सांगितल्यानंतर त्याच्या जीवनात अद्भुत काम झालं. आजही आमच्या मंडळांमध्ये देवाच्या वचनावर उभारलेले सुवार्तिक असणं गरजेचं आहे. जे लोकांना, जे मंडळांना, जे विश्वासणाऱ्यांना देवाच्या वचनातून योग्य मार्गदर्शन करतील, जेणेकरून त्यांना ते मार्गदर्शन त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादाचं कारण ठरल्या वाचून राहणार नाही. म्हणून सुवार्तिक म्हणून आमच्यामध्ये शुभवर्तमानाबद्दल अज्ञान असता कामा नये, देवाच्या वचनाबद्दलचं अज्ञान असता कामा नये. कारण ज्यावेळेस आम्हाला देवाच्या वचनाचं व्यवस्थित ज्ञान असेल, आम्ही ज्यावेळेस उत्तम रीतीने एखाद्याला मार्गदर्शन करू, सुवार्ता सांगू, त्याचं जीवन ख्रिस्तासाठी जिंकल्या वाचून राहणार नाही. परंतु जर आम्हीच अर्धवट आहोत तर आम्हाला शुभवर्तमान व्यवस्थित न सांगता आल्यामुळे तो आत्मा आम्ही देवासाठी गमावलेला असणार आहे. म्हणून आज मंडळामध्ये अशा सुवार्तिकांची गरज आहे जे शुभवर्तमान गाजवतील, परंतु त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये असणारं वचनाचं विशेष करून प्रकाशन असेल, देवाच्या वचनाचा अभ्यास असेल, तो इतरांना ज्यावेळेस ते समजून सांगतील त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये प्रभू अद्भुत काम केले वाचून राहणार नाही. म्हणून सुवार्तिकाचं जीवन देवाच्या वचनामध्ये वाढलेलं असणं गरजेचं आहे. त्याचा परिणाम काय झाला तर इथं आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये की मग वाटेने ते जात असताना ते पाणवठ्याजवळ आले, तेव्हा षंड म्हणाला, पहा हे पाणी मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे. अनेकदा हे समोरच्याकडून येणं गरजेचं आहे. ज्यावेळेस देवाची वचनाची घोषणा होते त्यावेळेस लोकांचे अंतःकरण देवाशी जोडले जातात, कारण देवाचा आत्मा त्यांना पश्चातापी अंतःकरण देतो. आणि ज्यावेळेस पश्चातापी अंतःकरण देवाचा आत्मा त्यांना देतो, ते पश्चाताप करतात आणि
ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करतात. आणि म्हणून इथं देवाच्या वचनामध्ये तो फिलिप शास्त्रलेख त्याने समजून सांगितला आणि नंतर हापशी शंड म्हणतो, इथं पाणी आहे, इथं मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे. तेव्हा त्याने रथ उभा करायला सांगितले आणि फिलिप व शंड असे ते दोघे पाण्यात उतारले आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. या ठिकाणी आम्ही पाहतो देव आम्हाला विशिष्ट सेवा कार्यासाठी निवडतो आणि जर ते सेवा कार्य आम्ही देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली जर व्यवस्थित पुढे घेऊन गेलो तर नक्कीच ते अनेकांच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण ठरल्या वाचून राहत नाही. देवाने एक संधी आहे फिलिपाला दिली, ती त्या शंडाला भेटण्याची, परंतु त्या फिलिपाने त्या संधीचं सोनं केलं आणि त्याने दिलेल्या वेळेद्वारे या फिलिपाचं जीवन आशीर्वादित झालं. त्याला खरा मार्ग समजला, त्याला तारणारा समजला, त्याला उद्धारक समजला आणि पुढच्या सर्व गोष्टी आम्ही पाहतो त्याच्या जीवनामध्ये, त्या शंडाच्या जीवनामध्ये झाल्या. का? कारण त्याच्यामध्ये महत्वाचा रोल फिलिपाचा होता. म्हणून आमच्याही जीवनाद्वारे अनेकांचं जीवन आशीर्वादित होण्यासाठी आम्हाला परमेश्वराने जेही काम दिलेलं आहे, आम्ही आत्म्याकरवी अत्यंत आलेल्या उत्तमरित्या जर केलं तर नक्कीच त्याच्यामध्ये देवाचं राज्य वाढल्या वाचून राहणार नाही. म्हणून पुढे जर पाहिलं तर असं म्हटलं 39 वचन, मग ते पाण्यातून वर आले, तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला, म्हणून तो पुन्हा शंडाच्या दृष्टीस पडला नाही. हालेलुया. या वचनामध्ये पाहतो फिलिपाच्या सेवा कार्यामध्ये आम्ही ज्यावेळेस त्याला शमरोन शहरामध्ये पाहतो, देवाने त्याचा अलौकिक अद्भुत चिन्ह चमत्काराद्वारे विशेष करून त्याचा उपयोग करून घेतला आणि लोकांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस त्यांनी चिन्हे अद्भुत अनुभवले, त्या नगरात आनंदी आनंद झाला. परंतु देवाचा आत्मा त्याला त्याच ठिकाणी सीमित करू इच्छित नव्हता. त्याने त्याला फिलिपाचा रथ गाठण्यासाठी सांगितलं. त्याने फिलिपाचा रथ गाठला, त्याला वचनाची घोषणा केली, सुवार्ता सांगितली. यशाच्या पुस्तकातला जो ग्रंथपट तो वाचत होता त्याचा अर्थ त्याला सांगितला. त्या शंडाने बाप्तिस्मा घेतला आणि त्यानंतर आम्ही पाहतो परमेश्वराने त्याला त्याही ठिकाणी न ठेवता तो त्या फिलिपाला पुढे सेवा कार्यासाठी घेऊन गेलेला आहे. आणि म्हणून आम्हीही आमच्या जीवनामध्ये विशेष करून देवाच्या आत्म्याकरवी चालवलं जाणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या आत्म्याकरवी चालवले जातो त्यावेळेस देव आमच्याकरवी असंख्य मंडळ्या उभारल्याशिवाय राहत नाही. देव अनेकांना आशीर्वादित केल्या वाचून राहत नाही. म्हणून आमच्या बुद्धिमत्तेवर आम्ही विसंबून न राहता देवाच्या आत्म्याकरवी चाललो तर नक्कीच आमचं जीवन देवाच्या राज्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून पुढं म्हटलंय, इकडे शंडाच्या दृष्टीस पडला नाही, नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करीत चालला. ज्यावेळेस फिलिपाला हा शंड भेटला त्यावेळेस तो वाचत होता, परंतु ज्यावेळेस त्यांचं संभाषण झालं, सगळं काही गोष्टी घडल्या आणि वचनामध्ये म्हटलंय की तो हर्ष करीत चालला. त्या सेवकाच्या भेटी करवी त्याचं जीवन परमेश्वराने हर्षाने भरून टाकलं. म्हणून ज्यावेळेस देवाचे अभिषिक्त सेवक या नात्याने आम्ही इतरांना भेटतो, आमच्या जाण्याकरवी, आमच्या बोलण्याकरवी, आमच्या भेटी करवी लोकांचं जीवन हर्षाने भरणं गरजेचं आहे, आनंदाने भरणं गरजेचं आहे, जेणेकरून ते आमच्या वरून देवाचं गौरव केल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून पुढे जर वाचलं तर असं म्हटलं, इकडं फिलिप आजोत नगरात आढळला आणि कैसरिया येथे येईपर्यंत त्याला वाटेत जी जी गावे लागली त्यातून जाताना त्याने सुवार्ता सांगितली. फिलिप एक अलौकिक सेवा कार्य करणारा सेवक म्हणून आम्ही त्याला पाहतो. त्याच्या जीवनातून आम्ही सुवार्तिक या नात्याने शिकणं गरजेचं आहे. आणि जसं त्याचं जीवन परमेश्वराने असंख्य लोकांसाठी आशीर्वादाचं कारण केलं, देवबाप आपल्याही जीवनामध्ये त्याच प्रकारे कार्य करू. आवेशाने सुवार्ता कार्य करा, देवाची सुवार्ता गाजवा, देवाच्या आत्म्याकरवी चालवले जा. आमच्यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. देवबाप करो या वचनातून सर्वांना आशीर्वादित करो.